Nature of matter. We have to understand nature of matter, although we have discussed it in 9th standard, because if we want to understand a science 1 chapter which includes classification of elements, various periodic tables, initial efforts of scientists to classify elements, we must reconnect with the chapter. We must reconnect with the concept called nature of matter. आपल्याला नेचर ऑफ मॅटर 9वी मध्ये झालेला आहे, पण तरीही आपण पुन्हा हे बघतोय कारण 10वीला सायन्स 1 मध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स नावाचा भाग आहे, पिरियॉडिक टेबल्स आहेत, मेंडलिक पिरियॉडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, इनिशियल एफर्ट्स बाय सायंटिस्ट टू क्लासिफाय एलिमेंट्स आहे. या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला नेचर ऑफ मॅटर याच्याशी पुन्हा रिकनेक्ट होणं गरजेचं आहे. मग व्हॉट इज मॅटर? Matter is anything that has volume and has mass. Matter म्हणजे काय? तर ज्याला व्हॉल्यूम आहे, ज्याला मास आहे, ते मॅटर आहे. डोंट फॉरगेट, यू कॅनॉट हॅव मॅटर विदाउट मास अँड विदाउट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम अँड मास आर द फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅटर. मॅटरच्या या फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत. मॅटर असेल तर त्याला मास असणार, मॅटर असेल तर त्याला व्हॉल्यूम असणारच. आता व्हॉट इज मेन बाय व्हॉल्यूम ऑफ मॅटर और व्हॉट इज मेन बाय मास ऑफ मॅटर समजा एखाद्याला माहित नसेल तर लेट्स रिवाइज द थिंग. व्हॉल्यूम ऑफ मॅटर म्हणजे काय? तर स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर इज कॉल्ड ॲज इट्स व्हॉल्यूम. मॅटरनं व्यापलेली जागा, अवकाश. द राईट ट्रान्सलेशन ऑफ स्पेस इज अवकाश. यू शुड सेन्स इट इन अ 3 डायमेन्शनल वे. मॅटरला लेंथ आहे, ब्रेड्थ आहे आणि हाईट आहे. फक्त लेंथ आणि ब्रेड्थ नाही आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी बसता तेव्हा डोंट लुक ॲट लेंथ अँड ब्रेड्थ. तुम्ही चटईवर बसला असाल, टेबलवर बसला असाल, खुर्चीवर बसला असाल तर तुम्ही किती जागा व्यापली याच्यासाठी फक्त खाली बघू नका. लुक ॲट द स्पेस यू हॅव ऑक्युपाइड इन द स्पेस ऑल्सो. तुम्ही हाईट वाईज पण विचार करा. व्हॉल्यूम ऑफ मॅटर इज स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर. मग व्हॉट इज मास ऑफ मॅटर? आता समजा, लेट अस ॲज्युम दॅट यू हॅव बीन गिवन a dry shirt. शर्ट दिलाय तुम्हाला एक कोरडा ठणठणीत. आणि नंतर तोच शर्ट वेट करून दिलाय, ओला करून दिलेला आहे इन वॉटर. यू विल फाइंड द ड्राय शर्ट टू कॅरी इझिली and you will find the wet shirt to carry a bit difficult. Reason काय आहे? तर ड्राय शर्ट मध्ये, कोरड्या शर्ट मध्ये मॅटरचा स्टोरेज, मॅटरचा संचय कमी आहे. ओल्या शर्ट मध्ये मॅटर आहे, वॉटर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मॅटरचा स्टोरेज काय आहे? जास्त आहे. वी आर ट्राइंग टू मेजर मॅटर. आपण मॅटर मोजायचा प्रयत्न करतोय. मग हे जे मॅटरचं मापन आहे, मेजर ऑफ मॅटर आहे, दॅट इज कॉल्ड मास ऑफ मॅटर. मी पुन्हा सांगतोय, एनी मॅटर is always associated with 2 fundamental properties, 2 fundamental characteristics: volume and mass. Matter cannot exist without volume and without mass. Both are always associated with matter. We are going to classify matter on the basis of their physical states. Matter exists in following physical states: solid, liquid, gas, plasma, and Bose-Einstein condensate. These are the 5 physical states of matter.
Luckily, we are going to deal with solid, liquid and gas only. लक्षात घ्या, हे मॅटरच्या फिजिकल स्टेट वरून मॅटरचं केलेलं क्लासिफिकेशन आहे. दिस इज क्लासिफिकेशन ऑफ मॅटर ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट्स. विच आर दोज फिजिकल स्टेट्स? सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा and Bose-Einstein condensate. आता the point is, what is the basis of classification of matter? In this way, physical classification of matter करताना त्याचा आधार काय आहे? On what basis we classify matter as solid, as liquid, as gas, plasma and Bose-Einstein condensate. तर याचा आधार काय आहे? The first thing we must know is all matter is made up of minute particles, microscopic particles. सर्व प्रकारचं मॅटर हे मायन्यूट मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स नी बनलेलं आहे. These particles may be atoms, ions or molecules. म्हणजे ज्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स नी मॅटर बनतं ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोण असू शकतात? These constituent particles may be atoms. For example, diamond is made up of carbon atoms. They may be molecules. Rhombic sulfur, गंधकाचा एक प्रकार आहे, सल्फरचा एक प्रकार आहे. त्याचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मॉलिक्युल्स आहेत. सोडियम क्लोराइड याचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आयन्स आहेत. कुठल्याही प्रकारचं मॅटर असू दे, ते सॉलिड असू दे, लिक्विड असू दे, गॅस असू दे, प्लाझ्मा असू दे, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट असू दे, ऑल टाइप्स ऑफ मॅटर आर ऑलवेज मेड अप ऑफ पार्टिकल्स. या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. Depending upon the strength of force of attraction, मॅटरचे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. या फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या स्ट्रेंथ वरून मॅटरचे टाइप्स पडलेत, फिजिकल स्टेट्स पडलेत. सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा अँड बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. आय रिपीट, दिस क्लासिफिकेशन is based upon strength of force of attraction present between the constituent particles of matter. मॅटरच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे, त्याची ताकद किती आहे, तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे का तो मॉडरेटली स्ट्रॉंग आहे, यावरून फिजिकल स्टेट्स पडलेले आहेत. समजले का? बघा, let's understand the physical classification of matter in a summarized way. We're going to deal with solid, liquid and gas only. Plasma and Bose-Einstein condensate are not part of our syllabus. A solid is composed of matter where the particles are very close to each other. Solid मध्ये मॅटरचे पार्टिकल्स एकमेकांच्या प्रचंड जवळ असतात. Reason? Force of attraction is very strong when the matter is in solid state. जेव्हा मॅटर सॉलिड स्टेट मध्ये असतं तेव्हा त्यांच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतो. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल पार्टिकल्स मधला, तर पार्टिकल्स विल रिमेन क्लोज टू इच अदर. दुसरा पॉइंट सॉलिड मधला काय आहे की पार्टिकल्स ऑफ सॉलिड रिमेन ऑलमोस्ट ॲट फिक्स्ड पोझिशन्स. सॉलिडचे जे पार्टिकल्स आहेत दे ऑक्युपाय फिक्स्ड पोझिशन्स. म्हणून तर जसे लिक्विड्स फ्लो होतात, गॅस फ्लो होतात, सॉलिड्स डोंट फ्लो. डू यू फाइंड अ सॉलिड फ्लोइंग? नो, you won't find it. Reason? Particles of solid are at fixed positions. But they do show a vibrational motion. Solid चे particles कंपन गती दाखवतात, पण ते तिथल्या तिथं. एखादं भजन चालू असताना भजन ऐकणारा माणूस जसा डोलतो ना,
तसे सॉलिडचे पार्टिकल्स फक्त तिथल्या तिथं व्हायब्रेशनल मोशन करत असतात. कोण भजन म्हणत नसते तिथं. ड्यू टू द मूवमेंट ऑफ द पार्टिकल्स, because of the fixed positions of the particles, solids have a definite shape and a definite volume. पार्टिकल्सच्या पोझिशन फिक्स्ड आहेत, त्या चेंज नाही होत, आणि त्यामुळं सॉलिड्सना डेफिनेट शेप आहे, डेफिनेट व्हॉल्यूम आहे. तुमच्या हातात जो मोबाईल आहे त्याचा शेप काल जसा होता तेवढाच आज आहे, तेवढाच उद्या राहणार आहे. द मोबाईल यू आर कॅरिंग वॉज ऑक्युपाइंग द सेम स्पेस that it is occupying right now and will be occupying tomorrow if you are handling it safely. का? कारण तुमच्या हातातला मोबाईल सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्याचं व्हॉल्यूम, त्याचा शेप डेफिनेट आहे. काल जेवढा होता तेवढाच आज आहे, तेवढाच उद्या असणार आहे. What is a liquid? A liquid is composed of matter. Obviously, the particles are close, but not as close as in the case of solid. Liquid matter न बनलेला आहे. लिक्विड या मॅटरचे पार्टिकल्स पण एकमेकांच्या जवळ आहेत, पण ते पार्टिकल्स तेवढ्या जवळ नाही आहेत जेवढे ते सॉलिड स्टेटमध्ये आहेत. They are able to move past one another. ते एकमेकांना ओलांडू शकतात. They can move around. आता move around का होत असतील ते मूव? That was not possible in the case of solid. They were showing a bit of vibrational motion when it was solid. लिक्विड मध्ये मात्र पार्टिकल्स मूव्ह होत आहेत. What's the reason? The reason is simple. The force of attraction between the particles of liquid is moderately strong. It is weaker than the force of attraction in the particles of solid. लिक्विडच्या पार्टिकल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॉडरेटली स्ट्रॉंग आहे, पण तो सॉलिडच्या पार्टिकल्स मध्ये जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यापेक्षा वीक आहे. आता लिक्विड्स हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम बट नॉट अ डेफिनेट शेप. घरात दुधाची पिशवी आली असेल आज सकाळी, आली असेल की नाही, 1 लिटरची. व्हॉल्यूम किती होता त्या दुधाचा? 1 लिटर होता. यू ॲडेड दॅट मिल्क इन टू अ डोमेस्टिक वेसल. तुम्ही कुठल्या तरी एका भांड्यामध्ये दूध ओतून घेतलं असेल, 1 लिटरच राहिलं ना, का 5 लिटर झालं ते? म्हणजे कॅरी बॅग मध्ये असताना, त्या मिल्क बॅग मध्ये असताना त्याचा व्हॉल्यूम 1 लिटर होता. त्या कंटेनर मध्ये पण 1 लिटरच आहे, पण त्याचा शेप बघा. व्हेन द मिल्क वॉज इन द बॅग इट वॉज हॅव्हिंग शेप ऑफ द बॅग. व्हेन यू आर ॲडिंग इट इन टू अ वेसल इट इज हॅव्हिंग द शेप ऑफ द वेसल. सॉलिड्सना शेप आणि व्हॉल्यूम दोन्ही डेफिनेट होते, पण लिक्विड्सचं व्हॉल्यूम डेफिनेट राहतं, पण शेप मात्र डेफिनेट राहत नाही. लेट्स मूव फॉर द गॅस. A gas is made up of atoms or molecules that are not at all close to one another. एकमेकांच्या अजिबात जवळ नसतात गॅसचे पार्टिकल्स. रिझन? का लांब राहत असतील एकमेकांपासून गॅसचे पार्टिकल्स? द रिझन इज सिम्पल. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स ऑफ गॅस इज व्हेरी वीक, ऑलमोस्ट नॉन एक्झिस्टंट. गॅसच्या पार्टिकल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रचंड वीक असतो, निग्लिजिबल असतो. अँड दॅट्स वाय दे आर इन रॅन्डम मोशन. गॅसचे पार्टिकल्स रॅन्डम मोशन मध्ये आहेत. तुम्ही घरामध्ये एका कोपऱ्यात उदबत्ती लावा, उदबत्ती माहितीये ना, दुसऱ्या कोपऱ्यात वास येतो, घरात सगळीकडे पसरतो. रिझन काय आहे? त्याच्या व्हेपर्स तयार होत आहेत, ते जे गॅसेस तयार होत आहेत त्यांच्या पार्टिकल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन निग्लिजिबल आहे. दोज पार्टिकल्स ऑफ प्लीझंट ओडर कॅन मूव्ह इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. रॅन्डम मोशनचा अर्थ काय? पार्टिकल्स आर एबल टू मूव्ह इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. यादृच्छिक गती, विस्कळीतपणा आहे त्यांच्या मोशन मध्ये. आता गॅस समजा आता सिलेंडर मध्ये आहे, तर त्या गॅसचं व्हॉल्यूम काय असणार? इट विल बी द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. त्या गॅसचा शेप काय असणार? इट विल बी द शेप ऑफ द सिलेंडर.
पण when the gas escapes out into a hall, त्या गॅसचं व्हॉल्यूम किती होतं माहितीये का? इट बिकम्स इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ द हॉल. त्याचा शेप काय होतो माहितीये का? हॉलच्या शेप एवढा. मग गॅसचा शेप पण डेफिनेट नाही आहे आणि गॅसचं व्हॉल्यूम पण डेफिनेट नाही आहे. आता एक अगदी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आपण या फिजिकल स्टेट कन्वर्ट करू शकतो. वी कॅन कन्वर्ट अ सॉलिड इंटू अ लिक्विड. वी कॅन कन्वर्ट अ लिक्विड इंटू अ गॅस. हाऊ? There are two ways. By altering temperature and pressure. Altering, changing. Solid, liquid आणि gas या physical states टेम्परेचर आणि प्रेशर आपण जर अल्टर केलं, चेंज केलं, तर आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांना इंटरचेंज करू शकतो. We can convert them into one another. Let's see that. Here it is. If we heat a solid, it melts into a liquid. If we heat a liquid adequately, sufficiently, it boils into a gas. When a solid converts into liquid, it is melting. When a liquid is converted into a gas, it is boiling. Heat देऊन आपण चेंज करतोय हे प्रेशरनं पण होऊ शकतात. लेट्स स्टडी द इफेक्ट ऑफ प्रेशर सम टाइम आफ्टर. आता समजा इफ वी कूल डाऊन अ गॅस, आपण एखाद्या गॅसला कूल केलं तर त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं. काय करा, एका भांड्यामध्ये तापवलेलं पाणी ठेवा, गॅस बंद करा आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवा. एक अर्ध्या तासानंतर तुम्हाला त्या झाकणाच्या आतल्या बाजूला यू विल फाइंड ड्रॉप्स ऑफ वॉटर. ते कंडेन्सेशन आहे. व्हेन अ गॅस इज कूल्ड इट चेंजेस इनटू अ लिक्विड. दिस इज कंडेन्सेशन. आणि तुम्ही पाणी जेव्हा डीप फ्रीज मध्ये ठेवता, रेफ्रिजरेटरमध्ये, त्याचा आईस होतो की नाही? व्हेन अ लिक्विड इज कूल्ड सफिशियंटली इट चेंजेस इनटू अ सॉलिड. दिस इज फ्रीजिंग. गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट केला कूल करून, कंडेन्सेशन. लिक्विड ऑन फर्दर कूलिंग कन्वर्ट्स इनटू सॉलिड्स, फ्रीजिंग. When a solid is heated, it converts into a liquid, melting. When a liquid is sufficiently heated, it changes into a gas, boiling. मग आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांना इंटरचेंज करतोय, यांना एकमेकांमध्ये कन्वर्ट करतोय, या फिजिकल स्टेट्स चेंज करतोय. पण कशा करतोय? बाय चेंजिंग टेम्परेचर अँड प्रेशर. Please, this is just an introduction. We're going to go through some fundamentals of science which are essential to understand. घरी वेळ वाया घालवू नका. चांगल्या गोष्टीसाठी वापरा. मी असं म्हणणार नाही की फक्त अभ्यास करा, पण एक्सरसाइज करा. तुमच्याकडे 10वीची पुस्तकं असतील तर ती वाचा. इफ यू डू नॉट हॅव 10th टेक्स्टबुक, तुम्ही ती डाउनलोड करू शकता आपल्या बोर्डाच्या 10वीच्या बोर्डाच्या वेबसाईटवरून सगळ्या विषयांची. अँड वन थिंग आय वॉन्ट टू ॲड, यू कॅन फिनिश सायन्स अँड जिओग्राफी लाईक सब्जेक्ट्स ॲट होम विदाउट एनी गायडन्स. नंतर बाकीच्या विषयांचा, सायन्सचा, मॅथ्सचा, इंग्लिशचा लोड जास्त होईल. त्याच्या आधी तुम्ही हिस्ट्री सारखे, जिओग्राफी सारखे, मराठी सारखे सब्जेक्ट्स घरी संपवू शकता. टेलिव्हिजन सारख्या गोष्टी फार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवू नका. आय डोंट वॉन्ट यू टू नॉट वॉचिंग द टेलिव्हिजन ॲट ऑल. मी असं म्हणत नाही की तुम्ही अजिबात बघू नका, बघा ना थोडंफार, पण माहीत पाहिजे की आपण काय करू शकतो. हाऊ कॅन वी ॲक्च्युअली यूज अवर टाईम. आपण आपला वेळ कसा वापरू शकतो याची कल्पना ठेवा. ओके. अँड डोंट फॉरगेट टू डू एक्सरसाइज, कारण याच्या पुढे इम्युनिटी महत्त्वाची ठरणार आहे, रोगप्रतिकारक शक्ती. कीप वर्किंग. थँक्यू.